पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 25/9/2025 रोजी एक बनावट सोने दाखवून फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता। या अनुषंगानं आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला सूरज शामनानी यांनी तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये सदर व्यक्तीला एक सोनं दाखवून, सोन्याचा तुकडा दाखवून 10 लाख रुपयामध्ये सोनं तुम्हाला आम्ही मिळवून देतो अशा पद्धतीची एक तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं आपण तांत्रिक तपास करून त्याचं एक विश्लेषण करून गुजरातमधून आरोपी अटक केलेला आहे। त्याच्याकडनं आपल्याला 4 लाख रुपये रोख आणि जे बनावट सोनं वापरलेलं होतं ते आणि जो सोन्याचा ओरिजिनल तुकडा दाखवला होता तो हे आपण रिकवर केलेला आहे। त्यामध्ये आरोपीने त्याच्या मुलाला एक ड्यूक कंपनीची मोटरसायकल विकत घेऊन दिल्याची त्या तपासातून निष्पन्न झालेलं आहे। सदरची गाडी आम्ही थोड्या दिवसामध्ये रिकवर करू। त्याचमध्ये याच्यामध्ये आरोपींना अटक केलेली आहे। आरोपीला कोर्टासमोर हजर करून कोर्टाने त्यांना PCR दिलेला होता। याच्यामध्ये एक गँग असल्याची एक निष्पन्न होत आहे। त्या गँगचं आयडेंटिफिकेशन पोलीस तपासामध्ये करत आहेत। यामध्ये सदर आरोपीवर याच्यापूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत। एक मानपाडा पोलीस स्टेशनला, एक सेंट्रल पोलीस स्टेशनला आहे। या गँगमध्ये अजून इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना नाव निष्पन्न करून आम्ही त्यांना अटक करण्याची कारवाई करत आहोत। तर कोणते आरोपी निष्पन्न जर इतर राज्यातील होत असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तक्रारदार आणि आरोपींचा संबंध कसा आला आणि कसा विश्वास यांना यामध्ये जे फिर्यादी आहेत तक्रारदार यांना हे मेडिकलचं यांचं शॉप आहे। यांना त्यांचा भोळेपणाचा स्वभाव पाहून त्यांना एक लालूच दाखवलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा संपर्क वाढवला आणि त्यांना एक सोन्याचा तुकडा जो ओरिजिनल आहे तो दिलेला होता, जे की सोनाराकडनं चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की खरं सोनं आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांना पैसे दिले त्यावेळेस त्यांनी ते बनावट सोनं दिलेलं तपासात